उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत। दैनंदिन कार्यक्रमात मंत्रिमंडळ बैठकीचा समावेश होता, मात्र प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याची ही माहिती आता समोर येते। बैठक होती आणि त्या बैठकीला आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आणि तब्येतीमुळे उपस्थित नव्हते। त्याच्यामुळे पहिल्यांदाच ब्रेकिंग होण्याच्या अगोदर मी त्याचा खुलासा केलेला आहे। हिंदुत्वाचा नारा देणारे पक्ष 2011 मधून आउट झालेत। भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरे बंधूंचा उमेदवारच या ठिकाणी नाहीये। समाजवादी पक्षाच्या ताब्यात असलेल्या जागेवर उमेदवारच नाहीये। तर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये हिंदुत्व हरलं का असा सवाल उपस्थित केला जातो। वॉर्ड क्रमांक 212 मध्ये गीता गवळींसमोर महायुतीचा उमेदवारच नाहीये। महायुतीचा वॉर्ड क्रमांक 212 मध्ये त्यामुळे छुपा पाठिंबा दिला जातोय का अशा चर्चा होत्या। मंदाकिनी खामकर या उमेदवार होत्या। तर भाजपच्या एका उमेदवाराची मुंबई महापालिकेत संधी हुकली आहे। हातात एबी फॉर्म असूनही अर्ज भरता आलेला नाहीये। 15 मिनिटं उशीर झाल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले आणि ही संधी हुकलेली आहे। वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांची ही संधी हुकली आहे। याबाबत मंदाकिनी खामकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आपल्या बरोबर आहेत मंदाकिनी खामकर, ज्या काल खरं तर उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात आलेल्या होत्या, मात्र त्यांना तो भरता आला नाहीये। नेमकं काय झालंय, काय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलंय, आपण त्यांना विचारूया। त्या भाजपकडनं अधिकृत उमेदवारी अर्ज घेऊन आलेल्या होत्या। मॅडम, नेमकं काय झालं काल, कशा पद्धतीने उशीर झाला तुम्हाला? काय झालं माहिती आहे, काही फॉर्म आहेत ना, मी आता कुठल्या पक्षाचं नाव घेत नाहीये, काही फॉर्म तिथे कोणत्या तर्फे भरत जात होते ते मला माहीत नाही। आणि ते फॉर्म मध्ये आल्यामुळे आम्हाला, मला वाटतं काहीतरी 4:45ला त्यांनी सांगितलं की तुमचे फॉर्म घेतले जाणार नाही। आणि मुंबई कार्यालयातून आम्हाला सांगितलं 5 वाजेपर्यंत टाईम आहे। आम्ही इथे 4 वाजता बरोबर पोचलो डॉट, आणि आतमध्ये 4ला गेलो तरी आमचा फॉर्म घेतला गेला नाही। मला कोणाचंच आव्हान वाटत नाही, कारण मी 2017ला मी लढलेली आहे। मला असं आव्हान वगैरे आणि कोणाचंच काही नाही, मला कोणाचं हे नाही आहे। नाही म्हटलं, हो म्हटलं तरी मी RSSची कार्यकर्ती आहे। मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणार, माझ्या भाजप पक्षाचं। मला पक्षाने तिकीट दिली हेच महत्त्वाचं आहे, कारण माझ्यावर पक्षाचे उपकार आहेत। आज मी 15 वर्ष झाली काम करते, मला पक्षाचं काही नाराजी नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।